हॅलो गाईज. आज आता 3 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही जाणार आहोत इंदोर ट्रिपला. तिथे उज्जैन, महाकालेश्वर, काळभैरव तसेच विविध वेगवेगळे मंदिरं पण आहेत. तिथे मी तुम्हाला सगळ्या मंदिरांची माहिती मी थोडक्यात देणार आहे, तेव्हा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता वाजले आहे रात्रीचे 8 आणि आम्ही निघालो आहे ट्रिपला. सर्वजण खाली गेले आहेत. आता मी पण जायला तयार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार गाईस, स्वागत आहे तुमचं आणि माझ्या चॅनलवर. चला तर आता आपण जाऊया इंदोरला. तर हा आहे आमचा सकाळचा व्ह्यू. तर आम्ही जिथे थांबलो होतो हा आहे तिथलचा व्ह्यू. खूप म्हणजे खूप सुंदर आणि स्वच्छ इंदोर आहे. तिथेच खाली थोड्याशा अंतरावर आम्हाला पार्किंगही मिळाली. आम्ही तिथेच आमची कार पार्क केली होती आणि थोड्याशा अंतरावर विष्णूचं एक खूप सुंदर असं मंदिर होतं. तर विष्णूच्या मंदिराजवळ आम्हाला दिसली नर्मदा नदी. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील सर्वात मोठी नदी आहे. तेथून आम्ही विष्णूच्या मंदिरात गेलो. मंदिरामध्ये तुम्हाला नीट दिसणार नाही, पण तिथे फोटो काढणं अलाउड नव्हते म्हणून मी लांबूनच व्हिडिओ घेतला. तर तिथून आम्ही गेलो ओंकारेश्वरच्या मंदिरात. ओंकारेश्वरच्या मंदिरात जाण्यासाठी 2 मार्गे आहे. एक बोटीद्वारेही जाऊ शकता आणि दुसरे म्हणजे ब्रिजद्वारे. इथून खालचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, किती सुंदर दिसतं आहे वरतून. तिथून पुढे आम्हाला काही खूप सुंदर सुंदर स्टॉल दिसले. खूप सुंदर असे होते, पण आम्ही सकाळी लवकर गेलो होतो 8 वाजता, म्हणून खूप सारे स्टॉल ओपनही झाले नव्हते. आणि यापुढे आम्हाला इथून मेन ब्रिज सुरू झाला. तुम्ही पाहू शकता की इथूनच आपल्याला फूल आणि माळ मिळतात, पण ज्यांना मंदिरापासून घ्यायचं आहे तिथंही ही सुविधा उपलब्ध असते. तर इथून पुढे आम्ही गेलो ब्रिजवर. तर तुम्ही पाहू शकता ब्रिजचा व्ह्यू किती सुंदर आहे, किती उंच आणि किती लांब बांधलेला आहे. आता आपण मंदिरात आलोच आहोत, तर हेही करून घेऊ चला. तर आम्ही सर्वांनी एक जणांनी हे लावले. थोडेसे फोटो काढले आणि परत आम्ही पुढे निघालो. जास्त लांब न घेता आम्ही मंदिराजवळच फूल आणि माळ घेतली आणि तिथून पुढे आम्ही परत निघालो. तर इथे आम्ही मेन ओंकारेश्वराच्या मंदिरात एंट्री केली. आम्ही इथून एंट्री केली आणि आम्हाला इथे गर्दी दिसली, पण आम्हाला वाटलं की इथूनच असेल, रस्ता पण नव्हता. तर याची मेन एंट्री आहे खालून. तर इथून सुरू होतं आपला मुख्य दर्शन मार्ग. तुम्ही पाहू शकता वरपर्यंत खूप गर्दी आहे. इथून आम्हाला थोडंसं मोकळं भेटलं, पण याच्या पुढे खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकता वरपर्यंत. तर आम्ही वर पोहोचलो आहे. तर हा आहे गाभारा. मी तुमच्यासोबत एक छोटासा पिक्चर शेअर करते, ज्याच्यामध्ये मंदिराचे सगळे टायमिंग दिलेले आहे. इथेच गाभाऱ्यासमोर एक छोटंसं मंदिर होतं, जिथे हनुमान होता, एक मोठासा नंदी होता. नीट फोटो काढता आला नाही कारण खूप सारी गर्दी होती. तुम्ही बघू शकता इथलचं खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. मला वर पोचायला 1 तास लागला. हा आहे मेन गाभारा. इथून पुढे मला तुम्हाला व्हिडिओमध्ये देव दाखवता आले नाही, कारण की त्यांनी माझ्या हातून फोन घेऊन टाकला. तर आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला हे दादा दिसले, जे चना चाट विकत होते. तर आम्ही सर्वांनी त्याचा एन्जॉय घेतला. हा आहे खाली जायचा रस्ता. आम्ही येताना ब्रिजवरून आलो, पण आता जाताना आम्ही जाणार आहोत बोटीने. आपल्याला जायला आणि यायला 2 मार्ग उपलब्ध आहे. यायला सुद्धा आपण बोटीने येऊ शकतो आणि जायला सुद्धा आपण बोटीने जाऊ शकतो, किंवा यायला आपण ब्रिजवरून येऊ शकतो आणि बोटीनेही जाऊ शकतो. आम्ही खाली येताना एक छोटासा मस्त स्टॉल दिसला, ज्याच्यामध्ये गरमागरम भजी तळत होते ते. आता नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो बोटीकडे. हा आहे खाली जायचा रस्ता. इथे पण खूप सारे स्टॉल्स लावलेले होते. आपण एंट्री इथूनही घेऊ शकतो.
इंदोर जसं स्वच्छ आहे तसंच ते नदीलाही ठेवतात. तुम्ही बघू शकता किती नितळ पाणी आहे. तर इथून आम्ही चाललो आमच्या बोटीकडे. नर्मदा ही भारतीय उपखंडातील 5वी नदी आहे. नर्मदेला रेवा असेही नाव आहे. नर्मदा नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते. बोटीतून प्रवास करताना लाईफ जॅकेट तर घातलंच पाहिजे, म्हणून आम्ही ते घालून दुसऱ्या किनाऱ्यावर आलो आणि तिथून पुढे आम्ही वर गेलो. इथे या साईडला सुद्धा खूप सारे स्टॉल्स फुलांचे माळींचे लावले होते. आम्ही इथून वर गेलो आणि तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर सुंदर स्टॉल्स आहे कपड्यांचे, ज्याच्यामध्ये महाकालचे खूप सारे सुंदर लहान मुला ते मोठ्यांसाठी खूप सुंदर सुंदर शर्ट होते. इथे देवांचे स्टॉल, खेळण्यांचे स्टॉल, कपड्यांचे स्टॉल आणि खूप सुंदर सुंदर बाहुल्यांचेही स्टॉल्स होते. पर्स, बॅग्स सुद्धा होत्या. मुलांसाठी व मुलींसाठी सुंदर सुंदर गाडीचे किचन आणि ब्रेसलेटही होते. तर इथून आम्ही बाहेर निघून मस्त नाश्ता केला. इथलची स्पेशालिटी समोसा चाट, कचोरी चाट, पोहे चाट, इथे खूप सारे चाट होते. आणि त्यापुढे जाऊन आम्ही थोडासा चहा आणि बिस्किट केलं. तर इथून पुढे आम्ही निघालो महाकालेश्वरच्या दर्शनाला. महाकालेश्वरला जाण्यासाठी हा ब्रिज लागतो. हा अत्यंत मोठा ब्रिज होता, म्हणून मी ही क्लिप व्हिडिओमध्ये टाकली आहे. हा मीन्स ॲव्हरेज 2 किलोमीटरचा तरी ब्रिज असेल. तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आहे इंदोर. रस्त्याने जाताना आम्हाला शनी नवग्रहाचं मंदिर लागलं. खूपच सुंदर होतं, म्हणून आम्ही तिथेही गेलो. थोडं पुढं जाताच आमचं टायर पंक्चर झालं आणि आमचा टाइमपास. तर आमचं टायर नीट होताच आम्ही चाललो परत महाकालेश्वरच्या दर्शनाला. तर हे आहे महाकालेश्वरचं एंट्री गेट. महाकालेश्वरची जी मूर्ती आहे त्याला दक्षिणमुखी मूर्ती असेही म्हणतात. मंदिराच्या बाहेरच तुम्हाला खूप मोठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पार्किंगची फी फक्त 50 रुपीज. महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याला स्वयंभू असंही म्हणतात. स्वयंभू म्हणजेच बॉर्न बाय इटसेल्फ, म्हणजे स्वतः जन्मलेले. इथेही खूप क्यूट छोटे छोटे स्टॉल होते, जिथे बाहुल्या, लहान मुलांचे महाकालेश्वरचे शर्ट, डमरू आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या. इथे तुम्हाला शिवलिंगांच्या मूर्त्या आणि पेंटिंग्सही मिळतात. मंदिरात काही काम चालू असल्यामुळे आम्ही गाडी खूप लांब लावली होती. हे बघा, हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होते, म्हणून मला नीट व्हिडिओही घेता आले नाही. पण तिथलचे आर्किटेक्चर खूप छान होते. तर ही आहे महाकालेश्वरच्या आतमध्ये जायची एंट्री. हे आहे मेन गेट, जिथून आम्ही एंट्री घेत आहोत. आम्हाला जरा घाई होती, म्हणून आम्ही सगळे मस्तपैकी पळत होतो आणि रस्ताही खूप मोकळा होता. मग आम्ही पटापटा दर्शन घेऊन बाहेर येत होतो. मंदिरात खूप गर्दी होती, म्हणून गाभाऱ्यात कोणालाच एंट्री नव्हती. आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर शिवशंकराचा श्रृंगार होत होता. किती सुंदर. आम्ही तेवढ्यात बाहेरही आलो, अंधार पडला होता आणि तेव्हाच महाकालेश्वरचा शृंगारही झाला. बाहेर आल्यावर आम्ही थोडीशी रबडी खाल्ली. रबडी खूप सुंदर होती. आता आम्ही इथून पुढे निघालो कालभैरवाच्या दर्शनाला. पण आम्हाला जाता जाता खूप सुंदर जत्रा लागली. तुम्ही पाहू शकता इथं किती खाण्यापिण्याचे स्टॉल होते. मस्तपैकी जत्रा होती. तर इथून पुढे आम्ही निघालो कालभैरवाच्या दर्शनाला. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 2. थँक्यू.